राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड तालुक्यातील जामसंडे कावलेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी नागपंचमीसाठी अनोखा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने इको फ्रेंडली नागोबा तयार केले. या स्वनिर्मित नागोबांची देवगडच्या आठवडी बाजारात विक्री करण्यात आली. सण साजरा करण्यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित वस्तू विक्रीचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबनाचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला. नमस्कार, मी सुखदा गोपटे, उपशिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जामसंडे कावलेवाडी. आज आम्ही या ठिकाणी देवगडच्या आठवडा बाजारमध्ये मुद्दाम या ठिकाणी मुलांचा स्टॉल लावलेला आहे. या स्टॉलमध्ये निपुण भारत अभियान अंतर्गत जे अपेक्षित आहे की व्यवसायपूरक शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि या व्यवसायपूरक शिक्षणाचा एक भाग म्हणून आम्ही आमचा जो सण आहे नागपंचमी, या नागपंचमीच्या सणाचं औचित्य साधून मागच्या 1 महिन्यापासून आम्ही या नागमूर्ती बनवण्याचा एक प्रोजेक्ट घेतलेला आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आमचे जे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेत संतोषजी कावले यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच या ठिकाणी विनायक कावले हे शिक्षण तज्ज्ञ म्हणून आहेत, तर त्यांचं वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही या ठिकाणी हा नागपंचमी निमित्त जो उपक्रम घेतलेला आहे तो मुख्यत्वे असा आहे की कागदी लगद्यापासून नागमूर्ती बनवणे. कागदी लगदा आम्ही 8 दिवस भिजत टाकला, कागदाचे कपटे भिजत टाकले, त्यानंतर त्याच्यामध्ये शाडू माती मिसळून त्याचा माती तयार केली आणि त्या ठिकाणी आम्ही नागमूर्ती स्वतः विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये साच्यामधून नागमूर्ती तयार केल्या आणि रंगकामाचं सुद्धा काम स्वतः विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी संदीप परब सर यांनी सुद्धा आम्हाला रंगकामाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या सर्वांमधून आम्हाला हे साध्य करायचं आहे की विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आपल्या भावी आयुष्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांना व्यवहार ज्ञान, आर्थिक साक्षरता या सगळ्या गोष्टी त्यांना यामधून शिकता येतील आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. आणि आम्हाला या ठिकाणी सर्व आमची जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, आमच्या मुख्याध्यापक आहेत प्राची चव्हाण मॅडम, आमचे उपशिक्षक आहेत प्रियांका कुबल मॅडम, आणखी उपशिक्षक आमचे पदवीधर आहेत की आनंद जाधव सर, या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही हा उपक्रम साकारलेला आहे. आमच्या या उपक्रमाला ज्यांना सर्वांना आम्ही निमंत्रित केलं त्या ठिकाणी आमचे सन्माननीय सभापती साहेबांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि या कलाकृती बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की या मुलांनी तयार केलेल्या नसतील असं त्यांना एक क्षणभर वाटलं, परंतु आम्ही त्यांना प्रात्यक्षिक सगळं दाखवलं आणि तेव्हा ते एकदम खुश झाले आणि त्यांनी त्याचा प्रचार किंवा आमचं कौतुक सुद्धा पंचायत समितीमध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय उपसभापती साहेब अमोल लोके साहेब, देवगड गटविकास अधिकारी सन्माननीय जगताप साहेब, आणखी गट शिक्षणाधिकारी साहेब शिंगारे साहेब, केंद्र प्रमुख या ठिकाणी अमोल केदार सर, या सर्वांनी आमच्या या उपक्रमाला भेट दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.